एक सेलिब्रिटी पासून ते कॉमन मॅन पर्यंत वेट लॉस बद्दल जे काही डिस्कशन होते ते एक गोष्टीसाठी होते, ते म्हणजे ओझोम्पिक इंजेक्शन. त्या इंजेक्शनला एक नवीन चमत्कारी ड्रग किंवा औषध मानलं जाते. पण काही हे सेफ आहे, काही आपण यूज करायला पाहिजे, त्याचे काय साईड इफेक्ट आहेत, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, हे एक्झॅक्टली काय आहे आणि आपल्या बॉडीवर कसं काम करते आणि कुठल्या लोकांसाठी ते आयडियल आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर चंबुशेटे आणि तुम्ही बघत आहात मेडिकलला अमर चंबुशेटे. तर आजचा विषय एकदमच भारी आहे. हे काय आहे, ओझोम्पिक नावाचं एक इंजेक्शन आहे जे भारतात, जे जगात बाकी सगळ्या देशात सगळीकडे होत असते, पण आता भारतात नव्याने लॉन्च झालेलं आहे ते वजन कमी करण्यासाठी. हे पूर्ण मार्केट आहे हे ओझोम्पिक सारखे जे काही बाकीचे औषध आहेत. 2024 मध्ये $49.3 बिलियन मार्केट होतं आणि 2030 पर्यंत $100 बिलियन पर्यंत जाणार आहे. $100 बिलियन म्हणजे जवळपास 9 ते 10 अब्ज रुपये, इंडियन रुपीज. पण महत्वाचं आहे आपण अवेअरनेस स्प्रेड करायचं सगळीकडं, काय ही सेफ आहे, काही आपल्याला घ्यायला पाहिजे. इव्हन इंडियामध्ये बऱ्यापैकी हॉस्पिटलमध्ये हे फॅट लॉस किंवा वेट लॉसच्या नावाने हे सगळीकडे प्रसिद्ध व्हायले. तर नेमकं खरं काय आहे ते आपण आज बघूया. महत्वाचं म्हणजे हे व्हिडिओ सगळीकडे स्प्रेड करा, कारण ज्यांना ह्याचं गरज आहे ते सगळेजण हे व्हिडिओ बघू देत आणि त्याचं त्या इंजेक्शनचं काय सेफ्टी आहे, कोण हे घ्यायला पाहिजे, कोण हे नाही घ्यायला पाहिजे, हे सगळेजण बघू देत. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पहिला मी तुम्हाला सांगतो, ओझोम्पिक हे ब्रँड नेम आहे, त्यात ते कुठलं औषध नाही आहे. त्या औषधामध्ये सेमाग्लुटाइड नावाचे इन्ग्रेडियंट आहे, त्या नावाने ते विकतात. हे एक टाईपचं GLP-1 आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, झेरॉक्स एक कंपनी होती, ते फोटोकॉपी बनवायचं आणि हळूहळू आपण त्याला ते फोटोकॉपीला झेरॉक्स म्हणायला लागलो. आता बघा हे GLP-1 नेमकं काय आहे, ते काय त्या औषधाचं नाव आहे जे की वेट लॉस साठी खूप प्रसिद्ध आणि फेमस झालेलं आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर पूर्ण जगात आणि सगळ्या देशात आणि भारतात ओझोम्पिक नावाचं इंजेक्शन खूप फेमस झालेलं आहे वेट लॉस साठी. कारण हे इंजेक्शन घेऊन लोक एकदम खूप इझी पद्धतीने वजन कमी करायला लागल्यात, विना डाएटचं, विना हार्ड एक्सरसाइजचं. हार्ड म्हणजे कुठलं एक्सरसाइजच नाही असं धरून चला, आणि आहे ते आपले डेली रुटीन फॉलो करूनच, म्हणजे जे काही आपण रोजचं जेवालोय, खायलोय, किती पण खायलोय ते सगळं करूनच. समजा 100 किलोचा जर एखादा माणूस असेल तर निवांत तो ह्या इंजेक्शनमुळे 15 किलो वजन कमी करू शकतोय. पण हे औषध आहे GLP-1, म्हणजे हे नेमकं काय आहे, हे एक प्रकारचं हॉर्मोन आहे. GLPचं लॉंग फॉर्म आहे ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड 1, जे की आपल्या पोटामध्ये नॅचरली अवेलेबल असते. स्पेशली आपण ज्यावेळी जेवतो, आपण जेवल्यानंतर ते आपल्या पोटामध्ये रिलीज होते. त्याचं 3 महत्वाचं काम असते. पहिलं म्हणजे ते आपल्या गॅस्ट्रिक एम्प्टिंगला स्लो करते, म्हणजे आपल्या पोटात जास्त उशीर जेवण तसंच पडून राहील, त्यामुळे आपल्याला सटायटी जास्त होईल. सटायटी म्हणजे काय, आपण जेवल्याचं समाधान आपल्याला जास्त काय राहील. दुसरं म्हणजे हे ब्लड शुगरला एकदम लेवलमध्ये आणते, कारण हे पॅनक्रियाला सिग्नल करते इन्सुलिन लेवल वाढवण्यासाठी, कारण ग्लुकोज मॅनेज होण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे ॲपेटाईट कंट्रोल करते, म्हणजे आपलं भूक कंट्रोल करते, कारण ते आपल्या ब्रेन पर्यंत एक मेसेज पोहोचवते की आपल्याला आता काही जास्त खायची गरज नाहीये. आपलं पोट भरल्याचं सिग्नल ते आपल्या ब्रेन पर्यंत देते, कारण आपण त्याच्यापेक्षा जास्त काही खायला नको आणि ओव्हरहीट व्हायला नको. तर प्रश्न आहे, हे मेडिसिन तयार कसं झालं. तर फार्मास्युटिकल कंपनी जे आहेत त्यांनी काय केलं, हे जे नॅचरल हार्मोन आहे ना त्याला कॉपी केलं आणि त्याचं नाव चेंज केलं की GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट ड्रग. हे सेम GLP-1 सारखं काम करते, पण याचे इफेक्ट खूप जास्त आहेत, खूप प्रमाणात त्याचे इफेक्ट आहे. ऍक्च्युली हे औषध बनवलेलं होतं टाईप 2 डायबिटीज ज्यांना आहे त्यांच्यासाठी, त्यांचं ब्लड शुगर मॅनेज करायला, लेवलमध्ये आणायला. पण रिसर्च मध्ये असं लक्षात आलं, हे इंजेक्शन ज्यावेळी त्यांना टाईप 2 डायबिटीज वाल्यांना देण्यात आलं त्यावेळी असं लक्षात आलं की ह्या इंजेक्शनच्या साईड इफेक्टमुळे त्यांचं वजन खूप फास्ट कमी व्हायले. त्यापासून ह्या औषधाला वेट लॉस ड्रग म्हणून, वेट लॉस इंजेक्शन म्हणून पण वापरायला चालू केलं. आणि जे की डायबेटिक नाही आहेत, ज्यांना शुगर नाही आहे पण त्यांचं वजन जास्त आहे, ते पण ही इंजेक्शन वापरायला चालू केले. आता बघा GLP-1 हे जे हार्मोन आहे हे आपली बॉडी स्वतः आपल्या बॉडीत तयार होते, की जेव्हा आपण हेल्दी जेवतोय त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये काही प्रमाणात ते आपल्या बॉडीमध्ये रिलीज होते, की त्यामुळे आपण जास्त ओव्हर इटिंग होत नाही आणि आपल्याला सॅटिस्फॅक्शन होईल जेवल्यानंतर, किंवा म्हणजे फुलनेस, आपलं पोट भरलेलं आपल्याला सिग्नल मिळेल आपल्या ब्रेनला. पण ज्यावेळी ओबेसिटी होते, आवश्यकतेपेक्षा जास्त वजन ज्यावेळी वाढते, त्यावेळी हे GLP-1 नावाचं हार्मोन आहे हे काम करत नाही, कारण त्यावेळी आपल्या ब्रेनला ते मेसेज पोहोचवत नाही की आपल्याला आता काही खायची गरज नाही, त्यामुळे आपण खातच राहतोय, त्यामुळे ओव्हर इट होते. त्यामुळे कधी कधी सारखं क्रेविंग होते जेवल्यानंतर पण, किंवा सारखं भूक लागल्यासारखं होते, तरी पण कितीही जेवलं तरी पण थोड्या वेळानं भूक लागतेच. आणि त्यावेळी GLP-1 नावाचं इंजेक्शन ज्यावेळी माणूस एक चमत्कार इंजेक्शन ज्यावेळी घ्यायला चालू करतोय त्यावेळी त्याचं ॲपेटाईट सप्रेस होते, म्हणजे भूक कमी लागते एकदम त्याला,
त्यामुळे तो जेवतोय पण कमी आणि त्यामुळे कॅलरी इंटेकच कमी होते, त्यामुळे ऑटोमॅटिक त्याचं वजन कमी व्हायला चालू होते. इंजेक्शन याच्यासाठी फेमस झाले की खूप सारे आपल्या बॉलिवूडमध्ये टॉलिवूडमध्ये जे काही सेलिब्रिटी आहेत ते सोशल मीडियावर प्रमोट केलं त्याला. खूप सारे इन्फ्लुएन्सर्सने त्याच्यावर व्हिडिओ तयार केले. आपल्याला आपण न्यूज मध्ये बघितलं असेल की करण जोहर म्हणा, कपिल शर्मा म्हणा, यांनी पण इंजेक्शन घेतल्याचं आपल्या कानावर येते. आपल्या जगात सगळीकडे म्हणा, टिकटॉक असू दे, इंस्टाग्राम असू दे, व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, सगळीकडे हे फेमस झालं. करोडोमध्ये त्याला व्ह्यू आले ज्यावेळी हे ओझोम्पिक नावाचं इंजेक्शन मार्केटमध्ये आलं. एक शॉर्टकट कल्चर आलं आपल्यामध्ये, कारण लोकांना फास्ट वजन कमी पाहिजे असते, त्यामुळं एकदम फास्ट प्रसिद्ध झालं, फास्ट फेमस झालं हे. कारण आपल्याला तर मिळतं, आपण तर भारतातलेच आहे, आपल्याला शॉर्टकट शिवाय काही विषयच नाही पुढचा. शॉर्टकट म्हटलं की पहिला किती पण हार्ड रस्ता असू दे, पहिला शॉर्टकटच जायचं पहिला, मग पुढचं काय होते ते पुढच्या पुढे बघू. त्यामुळे सगळ्यात पहिला सगळेजण वजन कमी करण्यासाठी शॉर्टकटच बघतात. त्यात काय आपल्याला कॅलरी काउंट करायचं नाही, काय एक्सरसाइज करायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये, आपलं डेली रुटीन फॉलो करायचं, जे काही आपण रोजच्या जीवनात खातोय ते सगळं खायचंय. फक्त एक इंजेक्शन आपल्या पोटाच्या बेलवर घ्यायचंय आणि आपलं वजन झटक्यात कमी होते, बिना एक्सरसाइज, बिना मेहनत, बिना कष्टाचं. ह्याच्यावर काही क्लिनिकल ट्रायल्स पण झाले. 68 आठवडे जर हे इंजेक्शन घेतलं 14.8% बॉडी वेट आपलं कमी होऊ शकते. म्हणजे जर तुमचं वजन 100 किलो असलं तर त्यातलं जवळजवळ 14 ते 15 किलो वजन ह्या इंजेक्शनमुळे कमी होऊ शकते. ऍव्हरेज मी पण मानतो हे खूप फास्ट रिझल्ट देते, पण याच्यासोबत हे पण बघितलं पाहिजे की लॉंग टर्म साठी हे सेफ आहे का, याचे काही साईड इफेक्ट आहेत का. आता मी तुम्हाला सांगतो ह्या इंजेक्शनचे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट काय आहेत. म्हणजे ते इंजेक्शन घ्यायला चालू केल्यानंतर लगेच आपल्याला काय त्याचे साईड इफेक्ट जाणू शकतात. सगळ्यात पहिला म्हणजे मळमळणे. 44 ते 45% लोकांमध्ये हे पहिल्यांदा इंजेक्शन घेतल्यानंतर पहिल्या आठवड्यात त्यांना मळमळायला चालू व्हायला, उलटी व्हायला चालू झालं, काहींना डोकं दुखायला लागलं, एकेकांना डिसेंट्री पण लागलं. त्याच्यामुळे एकेकांना थकल्यासारखं वाटत होतं, एकेकांना चक्कर आल्यासारखं वाटत होतं, एकेकांना विकनेस वाटत होतं. आणि जर हेच आपण लॉंग टर्म मध्ये साईड इफेक्ट बघितलं तर महत्वाचं म्हणजे मसल लॉस. त्याच्यामुळे आपलं पॅनक्रियाचं डॅमेज पण खूप जास्त व्हायला लागलं, पॅनक्रियाला आपल्या सूज येऊ लागली, गॉल ब्लॅडर आपल्या पित्ताशयाला पण त्याचे साईड इफेक्ट जाणवायला लागले. एकेकांना यात स्टमक पॅरालिसिस झालेलं पण एकेकांच्यात सिद्ध झालं. एकेकांना डिप्रेशन आल्यासारखं वाटलं, एकेकांना एन्झायटी आल्यासारखं वाटलं, एकेकांना आपल्या मेंटल हेल्थ मध्ये चेंजेस झाल्यासारखं वाटलं. पण बघूया हे खरोखर सेफ आहे का, त्याला आपण युज करायला पाहिजे. तर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. चांगल्या पद्धतीने आणि हेल्दी वेट लॉस काय असते आणि वेट लॉस केल्यानंतर ते सस्टेनेबल असते की नाही, म्हणजे लॉंग टर्म मध्ये आपलं वेट आपलं तसंच आहे तसं मेंटेन राहते की नाही, ही महत्वाची 2 प्रश्न आहेत. ओझोम्पिक मुळे आपण चांगल्या पद्धतीनं आणि हेल्दी पद्धतीनं आपण वेट लॉस करू शकतोय, तर त्याचं उत्तर आहे नाही. चांगल्या पद्धतीचं हेल्दी पद्धतीचं वजन कमी करणे म्हणजे ज्यावेळी आपण मसल गेन करतो आणि फॅट लॉस करतो. वेट लॉस म्हणजे फॅट लॉस नव्हा, वेट लॉस म्हणजे पूर्ण आपल्या बॉडीचं वेट लॉस होतं आणि फॅट लॉस म्हणजे आपली जी काही फॅट आहे, जी काही चरबी आहे ते कमी होतं. तर या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर ओझोम्पिक सारखे असे खूप सारे मार्केटमध्ये ब्रँड अवेलेबल आहेत. मी फक्त ओझोम्पिकच नाव घेतो की ते सगळीकडे प्रसिद्ध आहे, त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला लक्षात पण येईल. ते त्यावेळी आपण हे इंजेक्शन घ्यायला चालू करतोय त्यावेळी असं बघितलं गेलं की 30 ते 40% वजन कमी झालेलं आहे, पण ते फॅटचं कमी झालेलं नाही, आपल्या मसलचं वजन कमी झालेलं आहे. होय, हे खूप सिरियस इश्यू आहे. स्पेशली 40 ते 42 वयानंतर जर तुम्ही मसल लॉस केला तर हे खूप सिरियस असू शकते आणि खूप कॉम्प्लिकेशन पण त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होतात. आणि दुसरं मेजर इश्यू म्हणजे हे काही सस्टेनेबल आहे वेट लॉस. जसं तुम्ही हे इंजेक्शन बंद करताय ओझोम्पिक, त्याच्यानंतर 66% लोकांनी बघितले विदिन 1 इयर मध्ये, म्हणजे जवळजवळ 1 वर्षात जे काही वजन कमी झालं त्या इंजेक्शनमुळे हे परत आपल्या बॉडीमध्ये परत वजन आहे असं आलं आपल्या डेली रुटीनमुळे. काही केसेसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त वजन वाढलं, काही केसेसमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं कमी वाढलं, पण वजन नक्की वाढलं. तर असं का? कारण हे एक शॉर्टकट आहे ना. कारण का हे टेम्पररी आपलं क्रेविंगला मॅनेज करायला, म्हणजे आपलं भूक कंट्रोल करायला येते, तर त्यामुळे आपण त्यावेळी वजन कमी करतोय. हे काही इंजेक्शन आपण आयुष्यभर घेऊ शकतोय? मी तुम्हाला सांगतो हे इंजेक्शन ऑन एन ॲव्हरेज 9,000 ते 12,000 पर्यंत किंमत आहे त्याची. जर तुम्ही 3-4 आठवड्यांसाठी घेतला तर हे आपले किती पैसे खर्च होतील, जे तुम्ही कुठल्या पण चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकताय. कारण हे इंजेक्शन लॉंग टर्म मध्ये युज केल्यानंतर अनेक पेशंटना हेअर फॉल चालू झाले, न्यूट्रिशन डिफिशियन्सी चालू झालं, लेडीज मध्ये पिरियड इरेग्युलर व्हायला आणि मसल लॉसमुळे अनेक वेगवेगळे आजार व्हायला लागले. नॉर्मली बघितलं गेलं. आता एक नॉर्मली बघा, आणि तुमचं काम असं आहे की तुम्ही एका ठिकाणी बसून तुमचं काम आहे, पूर्ण दिवसभर बसून काम आहे तुमचं, तर तुम्हाला काही एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही, तुमचं झोपेचं टायमिंग नाही आहे, तुमचं जेवायचं काही टायमिंग नाही आहे फिक्स, तुम्हाला कुकिंग करायला पण वेळ नाही आहे, ते तुम्ही बाहेरनं ऑर्डर करून जर जेवत असता आणि त्यात तुम्ही बघू शकता की तुमचं वजन वाढाले, तुमचं बेली फॅट वाढाले, तर मी काय करू? जिम जॉईन करू शकत नाही, हेल्दी खाना
काही कारणांमुळे खाऊ शकत नाहीये, कारण माझं कामच एवढं आहे, काम एवढं बिझी आहे की मला हेल्दी जेवण मी बनवू शकत नाहीये, मग खाऊ शकत नाहीये, पुरेसं झोप घेणं पॉसिबल नाहीये. अशा वेळी त्याला काय सुचेल की मी वजन कसं कमी करू, की मी शॉर्टकट कसं घेऊ की माझं वजन कमी होईल, मी हे सगळं डेली रुटीन पण माझं फॉलो करेन आणि तसंच माझं वजन पण कसं कमी होईल. त्यावेळी ऑटोमॅटिकली आपण अशा शॉर्टकटकडे जातो. आणि अशा वेळी ज्यावेळी आपण हे शॉर्टकट यूज करतो त्यावेळी आपल्याला त्या भविष्यात त्याचा आपल्याला दुष्परिणाम पण भोगावे लागू शकतात. त्यावेळी ते इंजेक्शन घेईल त्यावेळी त्याला असं वाटेल की बाबा आपलं लगेच वजन कमी झाले, टेम्पररी त्याला खूप भारी वाटेल. हळूहळू एक अशी वेळ येईल की त्यावेळी त्याला ते इंजेक्शन बंद करायला लागेल. त्याच्यानंतर मेंटली, फिजिकली, इमोशनली खूप दुःख वाटू लागते. पण त्यामुळे लाईफस्टाईल मध्ये बदल झालं किंवा खाण्यापिण्यात बदल झालं, डाएट मध्ये बदल झालं आणि जे की लॉंग टर्म मध्ये वजन पण त्याचं कमी नाही झालं इंजेक्शन बंद केल्यामुळे. हे म्हणत नाही की हे आपण बिलकुलच घ्यायला नाही पाहिजे, मी सांगतो हे कोणाला हे इंजेक्शन घ्यायला पाहिजे. पहिले समजून घ्या की हे काही शॉर्टकट नाही आहे आणि हे सगळ्यांच्यासाठी नाही आहे. ऍक्च्युली दोन प्रकारचे फॅट असतात, एक सबक्युटेनियस फॅट असते आणि एक विसरल फॅट असते. जे विसरल फॅट असते ते खूप डेंजर असते, ते GLP-1 लूज करू शकत नाही बऱ्यापैकी केसेसमध्ये. पण सबक्युटेनियस फॅट तुमचं त्याच्यामुळे कमी व्हायलंय. मेन फॅट तुमचं विसरल फॅट जे कमी व्हायला पाहिजे ते कमी व्हायला नाही आहे याच्यामुळे, त्यामुळे तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम व्हायले. हे काही कुणालाच घ्यायला नाही पाहिजे, हे लोक घेऊ शकतात. तर कोणाचं एकदम एक्स्ट्रीम ओबेसिटी आहे म्हणजे एकदम खूप जाड आहेत त्यांनी, ज्यांचं BMI 35 पेक्षा जास्त आहे, BMI म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट, ज्या केसेसमध्ये की ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे, जरूर यांनी हे घ्यायला पाहिजेत. एकेकांना, काही जणांना टाईप 2 डायबिटीज आहे आणि एकेकांना खूप सिव्हिअर प्रमाणात त्यांना ओबेसिटी आहे, की ज्यावेळी कुठलंच लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून, डाएट करून, एक्सरसाइज करून कशानेच वजन कमी व्हायचे चान्सेस नाही आहेत, त्यांनी ही इंजेक्शन घ्यायला पाहिजे. आणि असे पण घ्यायला पाहिजेत की त्यांच्यावर कुठलंच ट्रीटमेंट आता वर्क होईना झाले, अशांनी पण ही इंजेक्शन घ्यायला पाहिजे. खूपच क्रिटिकल कंडिशन असेल वजनच्या बाबतीत तर त्यावेळी पण ही इंजेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे की हे इमर्जन्सी मधलं ड्रग आहे, काही कुठलंच ऑप्शन नाही वजन कमी करण्यासाठी, पण त्याचा आपण सहारा घेऊ शकतो. अशी एक लेवल येईल की आपण लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस करू शकत नाही, त्यावेळी एक्सरसाइज करू शकत नाही, एकदम सिव्हिअर लेवलला हे सगळं जाऊन थांबेल. मग एक्सरसाइज करायला पण तरी पण वजन कमी होईना एक्स्ट्रीम लेवलला, आपली बॉडी पण रिस्पॉन्ड करणार त्या एक्सरसाइज. त्या जर्नीला एक किक देण्यासाठी ही इंजेक्शन तुम्ही चालू करू शकताय. महत्वाचं म्हणजे हे डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन शिवाय इंजेक्शन अजिबात घेऊ नका. लक्षात इन केस जर तुमचं खूपच सिव्हिअर केस आहे, तुम्हाला सांगितले गेले की तुम्ही ही इंजेक्शन घ्या, हे तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे ओझम्पिकमुळे तुमचं मसल लॉस होणार आहे, तर आपण आपल्या रुटीनमध्ये वेट ट्रेनिंग ऍड करायला पाहिजे. जिम मध्ये किंवा हेवी एक्सरसाइज म्हणा, आपल्या मसलला बिल्ड करायचं हे एकदम मस्ट त्या होऊन जाईल आपल्याला, नाहीतर हे आपल्याला खूप नुकसानदायक होईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त पाहिजे, ऑलमोस्ट 1 ग्रॅम प्रोटीन पर किलो ऑफ बॉडी वेट. तर तुमचं वजन 80 किलो असलं तर तुम्हाला कमीत कमी 80 ते 90 ग्रॅम प्रोटीन एक घ्यायलाच पाहिजे. आणि हळूहळू ते नंतर आपण वाढवू शकता. म्हणजे तुम्ही प्रोटीन कमी कराल, प्रोटीनचा सोर्स कमी कराल आपल्या जेवणातून, आणि तुम्ही मसल बिल्डिंग पण बंद कराल, आणि त्यातच तुम्ही जर ओझम्पिक इंजेक्शन घ्यालाय तर खूप जास्त तुम्ही तुमच्या बॉडीचं नुकसान करून घेणार आहे त्यावेळी. आता बघूया, हे ओझम्पिक इंजेक्शन कोणाला घ्यायचं नाही आहे, जी की थोडेसे ओव्हरवेट आहेत, पण ते नंतर लाईफस्टाईल व्यवस्थित फॉलो करू शकतात, व्यवस्थित डाएट घेऊ शकतात, व्यवस्थित आपलं एक्सरसाइजने वजन कमी करू शकतात, त्यांना हे इंजेक्शन अजिबात घ्यायचं नाही आहे. दुसरं म्हणजे आता माझं लग्न आलंय किंवा कुठलं तरी इम्पॉर्टंट काम आहे किंवा मी वेकेशनला जाणार आहे किंवा कुठलं तरी फंक्शन आहे, त्याच्या पहिला मला वजन कमी करायचं आहे म्हणून हे इंजेक्शन घेऊया. हा, तुम्ही टीनेजर आहात, तुमचं वय 15 पेक्षा कमी असेल, जर तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत आहात, हे आपल्याला बिलकुल घ्यायचं नाहीये. मला माहिती आहे खूप सारे लोक हे ऐकून दुःखी होतील. महत्वाचं आपल्याला हे रिअलाइज व्हायला पाहिजे, असं मार्ग आपण निवडायला पाहिजे की ही जे की लॉंग टर्म असू दे, शॉर्ट टर्म नको, ज्यात आपलं बॉडी आतून पण खुश व्हायला पाहिजे, आपलं शरीर आतनं पण खुश व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक देतो, ती लिंक बघा. माझं वेट लॉस जर्नी कसं आहे, 20-22 मिनिटाचं व्हिडिओ आहे, ते पूर्ण न स्किप करता फुल व्हिडिओ बघा. त्यातून तुम्हाला मी वजन कसं कमी करायचं, वजन कसं कमी केलंय आणि परमनंट वजन कसं कमी करायचं ते त्यात मी तुम्हाला दिलंय. त्यामुळे हे इंजेक्शन घ्यायच्या नादाला तुम्हाला लागाल, हे इंजेक्शनच्या नादाला पण तुम्ही लागणार नाही ते बघितल्यानंतर. तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. माय वेट लॉस जर्नी म्हणून आहे बघा ते व्हिडिओ. ओझम्पिकच्या बाबतीत तुम्ही असे काय ऐकलं असेल की ते फेसच्या बाबतीत वेगळंच काहीतरी होते, आपल्या चेहऱ्याच्या बाबतीत ओझम्पिक घेतल्यानंतर आपला चेहरा काहीतरी वेगळाच होतोय असं ऐकलं असतील. आपण ज्यावेळी आजारी पडतोय ना त्यावेळी आपलं वेट लॉस होते ना, ते ऍक्च्युली वेट लॉस नसते, आपलं मसल लॉस असते, त्यामुळे आपण कमजोर दिसत असतोय. मग हे ओझम्पिक इंजेक्शनला त्याच्यासोबत आपण कम्पेअर करू शकतोय. ते आपलं चुकीच्या पद्धतीने वजन कमी करायला काही केसेसमध्ये हे नेसेसरी पण आहे इंजेक्शन,
जसं की मी मगाशी सांगितलं, एकदम हाय लेवलला, एकदम एक्स्ट्रीम लेवलला जर वेट वाढलं असेल त्यावेळी मेजॉरिटी म्हणजे हे आपल्याला कोणाला काही गरज नाही आहे. आपल्या पद्धतीने वजन कमी कसं करायचं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, ते तुम्ही बघाच. पण चांगलं लॉंग टर्मसाठी वजन कमी करण्यासाठी म्हणजे तुमचं डाएट व्यवस्थित ठेवा, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, एक्सरसाइज करा. तुम्ही तळलेल्या पदार्थापेक्षा कच्चे पालेभाज्या वगैरे जास्त खावा, त्याच्याकडे भर द्या. कडधान्य खाण्यासाठी जास्त भर द्या. तुम्ही प्रॉपर वर्कआउट करताय, प्रॉपर वेट ट्रेनिंग करताय, कार्डिओ, फ्लेक्झिबिलिटी, योगा, कार्डिओ, झुंबा, व्यवस्थित 7-8 तासाचं झोप घ्या. तुमचं जेवण एन्जॉय करून खाता, ज्यावेळी तुमचं स्ट्रेस, इमोशन ना पण तुम्ही मॅनेज करताय. 5 गोष्टी जर तुम्ही केला तर ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होऊन जाईल. गोलपर्यंत तुम्ही वजन कमी करण्याच्या त्या गोलपर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. तर तुम्ही कधीपासून विचार केलाय की मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांनी हा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ टाकते, तो व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्हाला इन डिटेल मी सगळं सांगितलं कसं वजन कमी केलंय आणि लॉंग टर्मसाठी परमनंट वजन कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं. तर ती व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. वेट लॉस कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे, एकदम सिंपल आहे. मला पण ते आजपर्यंत अवघडच वाटत होतं, पण मी ज्यावेळी परमनंट वजन कमी केलं की नाही 32 वेळा चावून, ती व्हिडिओ तुम्ही बघाच नक्की, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, शेवटच आहे ते. त्या पद्धतीने तुम्ही केलं की नाही, कुठलं इंजेक्शन कुठलं काय, झटक्यात वजन कमी व्हायलाच पाहिजे. मी केलोय तुमच्यासमोर, मी हे उदाहरण आहे. वजन कमी व्हायच्या प्रोसेसला आपण खूप कॉम्प्लिकेटेड केले, मी पण ह्याच्या आधी खूप कॉम्प्लिकेट केलतो, पण आता वजन कमी करणं एकदम सोपं झालेलं आहे. तुम्ही एकदम डिटेलमध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे त्याचं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी मी स्पेशल अजून एक व्हिडिओ बनवेन की कसं वजन कमी करायचं एकदम सोप्या पद्धतीनं, विदाऊट डाएट, विदाऊट एक्सरसाइज. तुम्ही घर बसल्या सगळं खाऊ शकता, जे काही घरात बनते ते. आपल्याला डाएट करायचं नाही, काहीच करायचं नाही. ओके, घरचं सगळं खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता, जसं मी केलंय. हे परमनंट सोल्युशन आहे आणि लॉंग टर्म साठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा. त्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही वजन कमी करायला चालू केला तर तुम्हाला पण असं वाटेल की वजन कमी करणं एवढं सोपं आहे, हे आपल्याला कधी माहित पण नव्हतं. एवढं सोपं आहे वजन कमी करणं. पण मी आता ऑलरेडी 3 ते 4 वेळा वजन कमी केलंय आणि परमनंट मी आता हे वजन कमी केलंय. ते कसं वजन कमी केलंय ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी, तर ती व्हिडिओ जरूर बघा. होप ह्या इंजेक्शन बद्दल मी तुम्हाला कंप्लीट सगळी माहिती देऊ शकलोय. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह हेल्दी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.